नमस्कार, मी राजेंद्र वागचौरे पुन्हा आज एक नवीन विषय घेतलेला आहे। आपला जो जिव्हाळ्याचा विषय असतो तो म्हणजे संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान। हे अनुदान आपल्या अपेक्षेप्रमाणे महिन्याच्या महिन्याला येणं अपेक्षित आहे, परंतु असं काही होत नाही। हे प्रत्येक वेळेस त्याला डिले होतो, प्रत्येक वेळेस ते उशिरा येतं। तर आतापर्यंत हे अनुदान आपल्याला समाज कल्याण विभागाच्या मार्फत मिळत होतं। तर त्याची प्रोसिजर अशी होती की तहसीलदारांनी यादी पाठवायची, त्याच्यातनं शासनाने ट्रेझरीला पैसे पाठवायचे आणि ट्रेझरीला पैसे आल्यानंतर तहसीलदारांनी चेक दिल्यानंतर ते पैसे आपल्या अकाउंटला ट्रान्सफर होत होते। परंतु आता त्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे। आता आपले सर्व काही संजय गांधी निराधार योजनेचं अनुदान आहे हे दिव्यांग कल्याण मंत्रालयाकडे गेलेलं आहे। त्यामुळे आपलं अनुदान आता दिव्यांग कल्याण मंत्रालयाकडून आपल्या खात्यावर थेट ट्रान्सफर होणार आहे। डीबीटी द्वारे ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे। त्यामुळे आपण सर्वांनी दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर आपली नोंदणी करून आपल्याला संजय गांधी सुरू असल्याची नोंद त्यामध्ये करावी, जेणेकरून दिव्यांग कल्याण मंत्रालयाकडून आपल्या खात्यावर पैसे ट्रान्सफर करण्यास काही अडचण येणार नाही। त्या पोर्टलमध्ये आपला बँक अकाउंट, IFSC कोड वगैरे सर्व काही डिटेल्स भरून सबमिट करावं आणि त्यामुळं कसं होईल की आता थेट मंत्रालयातून आपलं दिव्यांग कल्याण मंत्रालयातूनच आपले पैसे आपल्या अकाउंटमधून ट्रान्सफर होणार आहे। आणि जर काही पेन्शन आपले अनुदान आपलं आलं नाही तर आपल्याला एक तक्रार करण्यासाठी त्यामध्ये एक ऑप्शन दिलेला आहे। आपण प्रत्येक वेळेस काय करतो, पेन्शन आली नाही याला विचार त्याला विचार, बँकेत जा, इकडं जा तिकडं जा, असं न करता आता सरळ आपण त्या पोर्टलवर जर आपली तक्रार नोंदवली की माझी पेन्शन आली नाही तर त्याची ती चौकशी तिथं केली जाईल की ह्या व्यक्तीची पेन्शन ट्रान्सफर का झाली नाही। तर त्यासाठी आता आपण त्या पोर्टलचा वापर जास्तीत जास्त लोकांनी केला पाहिजे आणि त्याद्वारे आपली कामं करून घेतली पाहिजे। चला तर आजच्या पुरतं एवढंच, धन्यवाद।